आपण पाणीपुरीसाठी लागणारं तिखट आणि गोड पाणी बनवणार आहोत। तर त्याच्यात पहिला आपण तिखट पाणी बनवून घेऊयात। तर त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते। ही पुदिन्याची पानं घेतलेली आहेत। ही 20 ते 25 पुदिन्याची पानं आहेत। त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर घ्यायची, थोडंसं आलं घ्यायचं, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, 2-3 हिरव्या मिरच्या। जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेऊ शकता, परंतु इथं आम्हाला कमी तिखट लागतं म्हणून मी 2 ते 3 मिरच्या घेतलेल्या आहेत। हे चवीनुसार मीठ घ्यायचं। हा मी चाट मसाला घेतलेला आहे। हा अर्धा चमचा चाट मसाला आहे आणि हा पाणीपुरी मसाला आहे। हा मी 2 चमचे पाणीपुरी मसाला घेतलेला आहे। ही जिरे पावडर आहे। ही मी 1 चमचा जिरे पावडर घेतलेली आहे आणि थोडंसं चिमूटभर हिंग घेतलेला आहे आणि ही शेव घेतलेली आहे। हे म्हणजे आपण तिखट पाणी तयार केलं त्याच्यानंतर ही गार्निशिंगसाठी मी घेतलेली आहे। जर तुमच्याकडे शेव नसेल आणि जर तुमच्याकडे बुंदी असेल तर तुम्ही बुंदीने सुद्धा गार्निश करू शकता। आता आपण तिखट पाणी बनवून घेणार आहोत। हे मी सगळं साहित्य सांगितलं ते अर्धा लिटर पाण्यासाठी सांगितलेलं आहे। जर तुम्हाला 1 लिटर तिखट पाणी बनवायचं असेल तर साहित्य तुम्ही त्याच्या प्रमाणात वाढवून घेऊ शकता। आता आपण अर्धा लिटर तिखट पाणी बनवणार आहोत। आता आपण हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्यात मी ही पुदिन्याची पानं टाकते। हे 20 ते 25 पुदिन्याची पानं आहेत। हे अर्धा लिटर पाण्यासाठी मी सांगितलेलं साहित्य आहे, बरोबर। आता मी पुदिन्याची पानं टाकलेली आहेत। आता यामध्ये मी कोथिंबीर टाकते। त्याच्यानंतर आलं टाकायचं, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या। आता मी इथं 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या मी तोडून टाकते। यामध्ये तोडून टाकायचे म्हणजे लगेच बारीक होतात। आता ह्या मी मिरच्या टाकलेल्या आहेत। आता राहिलेले सगळे मसाले आपण टाकून घेणार आहोत। आता हे आपण राहिलेले सगळे मसाले टाकून घेऊयात। ही आहे जिरेपूड, ही 1 चमचे मी जिरेपूड घेतलेली आहे। हा आहे पाणीपुरी मसाला, हा मी 2 चमचे पाणीपुरी मसाला घेतलेला आहे। हा सगळा घालून घ्यायचा आहे आपण, म्हणजे एकजीव ते मिक्सरमध्ये बारीक होईल। नाहीतर जर आपण वरण टाकलं तर त्याची चव जरा वेगळी लागेल। हा आहे चाट मसाला, हा मी अर्धा चमचा घेतलेला आहे। तुम्हाला जर जास्त पण आवडत असेल तर तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता। हे थोडं चवीनुसार मीठ घ्यायचं, जरा मी पहिल्यांदा कमीच टाकते, नंतर आपण ते चाखून बघूयात। आणि ही आहे हिंग आपण चिमूटभरच घेतलेली आहे, म्हणजे वास येण्यासाठी, हिंगाचा छान वास येतो। आता हे आपण सगळे मसाले टाकलेले आहेत। आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। आता आपण हे मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घेतलेलं आहे। हे बघा तुम्हाला दिसतंय, मी असं एकदम छान बारीक वाटलेलं आहे। तुम्हाला जर जाडसर पाहिजे असेल तर तुम्ही जाडसर वाटून घेऊ शकता। आता आपण एका बाउलमध्ये अर्धा लिटर पाणी घेणार आहोत। हे मी आता अर्धा लिटर पाणी घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण हा वाटलेला मसाला घालून घेऊयात। मी तुम्हाला सगळं साहित्य जे सांगितलं होतं ते अर्धा लिटर तिखट पाण्यासाठी सांगितलं होतं। तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल तर तुम्ही त्याच्या प्रमाणात साहित्य घ्या, म्हणजे ते छान बनेल। आता आपण सगळा मसाला यामध्ये घालून घेऊयात। हे बघा एकदम कसं हिरवं पाणी दिसतंय, म्हणजेच तिखट आहे हे, खूप छान वास येतो याचा। अशा प्रकारे हे आपलं छान तिखट पाणी तयार झालेलं आहे। यामध्ये जर तुम्हाला अजून मीठ हवं असेल तर तुम्ही मीठ अजून टाकू शकता। आता हे आपलं छान तिखट पाणी तयार झालेलं आहे। आता यामध्ये मी शेव घेतलेली आहे गार्निश करण्यासाठी, तुम्ही बुंदीचाही वापर करू शकता। मी आता थोडी शेव टाकते इथे। तर अशा प्रकारे हे छान तिखट पाणी तयार झालेलं आहे। आता आपण गोड पाणी कसं बनवायचं ते बघूयात। आता आपण गोड पाणी बनवून घेणार आहोत। तर त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते। हे मी गुळाचं पाणी तयार करून घेतलेलं आहे, म्हणजेच 1 वाटी गूळ घेतला आणि त्यामध्ये 1 ग्लास पाणी घातलं आणि ते गॅसवर ठेवून गरम केलं, म्हणजेच गूळ वितळसोपर्यंत ते पाणी हलवून घेतलं। हे झालं गुळाचं पाणी तयार। ही आहे 1 वाटी चिंच, हे चिंचेचं पाणी मी तयार करून घेतलेलं आहे। हे चवीनुसार मीठ, ही थोडीशी हिंग घेतलेली आहे चिमूटभर। हा आहे चाट मसाला, हा मी 1 चमचा चाट मसाला घेतलेला आहे। हे आहे जिरेपूड, ही सुद्धा मी 1 चमचा जिरेपूड घेतलेली आहे। आणि ही आहे मिरची पावडर, ही सुद्धा मी 1 चमचा मिरची पावडर घेतलेली आहे। आणि थोडीशी शेव घेतली आहे गार्निश करण्यासाठी। आता आपण गोड पाणी तयार करून घेऊयात। हे आहे गुळाचं पाणी, यामध्ये आपण चिंचेचं पाणी टाकून घेऊयात।
ही 1 वाटी चिंचेचं पाणी आहे, हे सगळं टाकून घ्यायचं आहे आपण. आता हे मिक्स नीट हलवून घेऊयात आपण. छान असं हलवून घ्यायचं आहे, एकजीव झालं पाहिजे ते. आता आपण हे मसाले यामध्ये घालून घेऊयात. पहिल्यांदा मी मिरची पावडर टाकते. 1 चमचा ही मिरची पावडर घेतलेली आहे. त्याच्यानंतर ही जिऱ्याची पावडर, ही पण 1 चमचाच घेतलेली आहे. त्यानंतर हा चाट मसाला. तुम्हाला जर जास्त आवडत असेल चाट मसाला तर तुम्ही जास्त टाकला तरी चालेल. त्याच्यानंतर ही हिंग, चिमूटभर हिंग घेतलेली आहे, ती पण घालून घेऊयात आपण. आता चवीनुसार मीठ घालूयात. पहिल्यांदा थोडंच मीठ घालायचं, नंतर आपण चाखून बघूयात. आता हे सगळे मसाले मी आता टाकलेले आहेत, हे आपण छानपणे हलवून घेऊयात. हे छान असे हलवून घ्यायचे. आता मी छान हलवून घेतलेलं आहे. आता मी जरा हे चाकून बघते. छान असा आंबट गोड झालेला आहे. तुम्हाला जर चाट मसाला अजून हवा असेल तर तुम्ही टाकू शकता. खूप छान झालं हे. आता आपण हे गार्निश करून घेऊयात. थोडीशी मी शेव घालते यावर. खूप छान असं पाणीपुरीचं गोड पाणी आपलं तयार झालेलं आहे. तर हे किती छान दिसतंय बघा. खूप छान चव झालेली आहे ह्याची. अशा प्रकारे आता हे पाणीपुरीचं तिखट आणि गोड असं पाणी तयार झालेलं आहे. हे मी चाकून बघितलेलं आहे, जी टेस्ट खूप छान आहे. आता आपण पुरीमध्ये सर्व करूया. कारण आता आपण पाणीपुरीच्या पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत. यामध्ये मी पहिल्यांदा कांदा घातला, त्याच्यानंतर हे तिखट आणि गोड पाणी घातलं. तुम्हाला जसं पाहिजे चवीनुसार तसं तुम्ही तिखट आणि गोड पाणी घालू शकता. गार्निशिंगसाठी मी थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि शेव टाकलेली आहे. अशा प्रकारे आता पाणीपुरी तयार झालेल्या आहेत. आता अशा प्रकारे मी एक पाणीपुरी खाऊन बघितलेली आहे, जी टेस्ट खूप छान आहे, अशी आंबट गोड. तर तुम्हाला ही रेसिपी कशी आवडली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.